तुमच्यापैकी काही जणींचा आज मला गैरसमज दूर करायचा आहे. त्या अगोदर श्री शाळेतून आला होता, तो चेंज करतोय तोपर्यंत शांभवीची लुडबुड सुरू होती. काल तो मला म्हटला होता की मी शाळेतून आल्यानंतर उद्या मला ना हरभऱ्याची उसळ बनवून दे, म्हणून मी ते कालच भिजत घातले, परंतु तो नको म्हटला. मग काय त्या बहीण भावासाठी मस्त असं इथं डाळिंबाचं ज्यूस बनवलं आणि श्रीसाठी एक ऑमलेट बनवून दिलं. आज ना टिफिनला मी त्याला ड्रायफ्रुट्स दिले नव्हते, सो ते आता मी त्याला इथे सर्व केले. म्हटलं त्या नादानी तो खाऊन घे. प्रत्येक आई तिथून सारखीच असते. मलाही असंच वाटतं की माझ्या मुलांनी सगळं हेल्दी आणि पौष्टिक खावं आणि त्यासाठीचाच हा माझा केविलवाना प्रयत्न असो. त्यानंतर हे बेडशीट दुसऱ्यांदा चेंज करते मी, कारण का तुम्हाला तर माहिती आहे लहान बाळा असली की हे काम आपलं दिवसभरात चालूच असतं. आता दुसरं बेडशीट अंतरलं आणि आता माझ्या पायाला धरून ती का हट्ट करते माहिती का, की या बेडशीटमध्ये जी हवा राहते ना त्याच्यावरती उभं राहून आम्हाला अशा उड्या मारायच्या असतात आणि खूप एन्जॉय करते ती ही गोष्ट. आणि तिला असं आनंदी होऊन खेळताना पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो. म्हणजे आई आणि मी तर खूप हसत असतो. आता आजी बघा अगदी लहान मुलीसारखी तिच्यासोबत, म्हणजे तिचं सुद्धा बालपण ती तिच्याबरोबर जगते. चला आता तुमचा गैरसमज दूर करते. काही जणींचं म्हणणं असं होतं की तू शॉपिंग केलेला व्हिडिओ दाखवला पण घरी आल्यानंतर कोणत्या साड्या आणल्या ते दाखवलंच नाही. काही जणी मिनी व्लॉग बघतात तर काही जणी मोठे व्लॉग बघतात. आता मिनी व्लॉगमध्ये मी ते दाखवलं नाही हे मी मान्य करते, पण मोठा व्लॉग या संदर्भातला डिटेल मी शेअर केला होता. पण मे बी काही जणींनी तो पाहिला नसेल, त्यामुळे त्यांची माझ्याकडे ही तक्रार होती की तू साड्या दाखवल्याच नाहीस. तर ह्या 2 साड्या मी घेऊन आलेली आहे, एक आईसाठी आणि एक सासूआईंसाठी. आता याच्यातली कोणती साडी कोण घेतं हे पुढे काही अपकमिंग व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. तुम्हाला इथली कोणती साडी आवडली आहे ते मला सांगा. अगदी सेम टू सेम आहेत, फक्त कलर चेंज आहे. होप की माझ्या काही मैत्रिणींचा आता गैरसमज दूर झालेला असेल. त्रिकोणामध्ये लिंक सुद्धा देते मोठ्या व्लॉगची. आणि इकडे बघा शांभवीचं काय चाललंय, मला पण म्हटलं सारखं, सो तिला घेतल्याशिवाय तो व्लॉग पूर्ण होतच नाही. बाय.